नांदेड जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईचा तीव्र सामना आता करावा लागत आहे। आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील मुदखेड या तालुक्यामध्ये। आपण पाहू शकता अशा पद्धतीने जे आहे डिझेलसाठी शेतकरी असतील किंवा सामान्य नागरिक असतील हे रांगा लावून या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। बॅरेल आणि डब्यामध्ये डिझेलची लाईन या ठिकाणी लागलेली आहे। त्याचबरोबर वाहनं सुद्धा रांगेमध्ये लागलेली आहेत। आपण पाहू शकतो अशा पद्धतीने जवळपास 1 किलोमीटरची रांग जी आहे या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। डिझेल आता या पेट्रोल पंपावर जे आहे डिझेलचा साठा जो आहे संपलेला आहे, मात्र सकाळपासून इथे डिझेलचा पुरवठा होत होता। या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे डिझेल पुरवठा करण्यात येत आहे। त्याचबरोबर पुरवठा विभागाचे जे कर्मचारी आहेत त्या हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहू शकतो आपल्या सोबत काही नागरिक आहेत। आता काय सांगाल, डिझेल मिळतंय का? डिझेल भेटणार झाला कधीपासून लागले तुम्ही लागले? काय मी तर आजपासूनच बघालो। डिझेल मिळालं का दादा? नाही मिळालं दादा। कधीपासून आहे? सकाळी 8 पासून 2 दिवस झाला आपलं मशीन बंद आहे। शेतकरीच हा आम्ही, लई त्रास व्हायला। किती डिझेल लागतं तुम्हाला असं शेतीच्या कामासाठी रोज? दररोज 3,500 दररोज 3,500। आता किती डिझेल मिळतं तुम्हाला? आम्हाला 3,500च भेटणार चाललंय। 3,500 रुपयामध्ये दिवसभर चालते गाडी। डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीचे जे काम आहेत या ठिकाणी रखडलेले आहेत आणि शेतकरी असतील सामान्य नागरिक असतील ते सुद्धा सकाळपासून या ठिकाणी लाईन लावून थांबलेले होते। मात्र आता या ठिकाणी डिझेल साठा जो आहे संपल्याचं पेट्रोल पंप चालकाच्या वतीने सांगण्यात येत आहे। तीव्र उन्हाच्या झळामध्ये देखील शेतकरी या ठिकाणी रांगा लावून उभे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड।